नमस्कार. आता पाहूया दशमस्थानातील रवीची फळे किंवा रवी अशा जर स्थानामध्ये असेल तर काय ॲनालिसिस आहे. दशमस्थान या स्थानातील रवी राज सन्मान अधिकार संपन्न बनवतो. हा रवी मातेला कष्टकारक व सुख कार्यात यश देणारा आहे व सर्व कार्यात यश देणारा आहे. म्हणजे अशा व्यक्तींच्या आईला थोडा कष्ट असतो पण ह्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळते. लग्नस्थानाप्रमाणेच कुंडलीतील दशम स्थान हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या स्थानावरून सार्वजनिक जीवन, उद्योगधंदा, अधिकार, हुद्दा, मान मर्तव्य, कीर्ती, यश, कर्म, नावलौकिक, इज्जत अशा सर्व गोष्टींचा विचार केला जातो. दुपारी 11 ते 1 या दरम्यान रवी या स्थानी असतो. या स्थानातील शुभ संबंधित रवी यश, मान सन्मान, हुद्दा, अधिकार, सत्ता, भरभराट, राजश्रय व जनमान्यता मिळवण्यासाठी खूप लाभदायक आहे. ही व्यक्ती खात्रीने महापदास जातेच जाते. विद्वत्ता, कर्तबगारी, दृढनिश्चय, आत्मविश्वास, स्वाभिमान आदी गुणांमुळे हाती घेतलेल्या व्यवसाय धंद्यात यश मिळवते किंवा यश यांना लाभते. सरकारी क्षेत्रात ओळखी होऊन मोठमोठे कार्यसिद्धीस नेतात. वरिष्ठांची मर्जी हे लोक चटकन संपादतात. यांना विरोध करण्याची हिंमत कोणातच नसते. जबाबदारीची जागा हे ललिया सांभाळतात, खूप चांगली सांभाळतात. आपल्या कुटुंबाच्या, जातीचा, राष्ट्राचा हे आधारस्तंभ असतात. या व्यक्ती श्रेष्ठ कुलावंत जन्मलेली, स्वतंत्र विचारांची, आकर्षक व्यक्तिमत्वाची व लोकप्रिय असते. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, न्याय, तत्त्वज्ञान, संगीत, विज्ञान, वैद्यकीय शास्त्र अशा निरनिराळ्या शास्त्रांमध्ये हे आपला ठसा उमटवतात. या व्यक्तींना वारसा हक्काने मालमत्ता मिळते. आरोग्य सर्वसाधारणपणे उत्तम असते. संतती, संपत्ती, वाहने, नातेवाईक या गोष्टींची रेलचेल असते. यांचा चाहता वर्ग फार मोठा असतो. आयुष्याच्या मध्यभागात हे चांगलेच उत्कर्ष पावतात. अलौकिक साध्य करणारे सामर्थ्य यांच्याकडे असते. या व्यक्ती इतिहासाच्या मानकरी असतात. प्रचंड विरोधाला सुद्धा हे निर्भयपणे सामोरे जातात आणि त्यामुळेच पराजयात सुद्धा क्षाण असते. मध्यम युगातील अनेक राजा महाराजांच्या कुंडलीत हा ग्रह दशम स्थानी आढळतो. सर्व प्रकारच्या स्थिर स्वरूपाच्या नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या, सरकारी क्षेत्रे, कलाक्षेत्रे, वैद्यकीय यांच्यामध्ये प्रामुख्याने हे लोक आढळतात. राशी परतत्वे इतर क्षेत्रही यांना आवडत असतात. सरकारकडून यांना पदे, पदव्या, मानधन व पारितोषिके लाभतात. या व्यक्तींच्या कार्यास राजमान्यता व सरकारतर्फे अनुदान प्राप्त होत असते. पण जर हा रवी अशुभ असेल तर सत्ता लोभ, पोकळ दाळदमोल दाखवणारा, प्रचंड विरोधास सामोरे जाणारा, उच्च जागेवरून पदच्युत होणे किंवा राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण होणे, गादीचा त्याग करणे, लवकर निवृत्त होणे, सत्तेवर असता मृत्यू येणे आदी फळे मिळू शकतात. तर असा रवी जर दशमस्थानी असेल आणि चांगल्या ग्रहामध्ये असेल, चांगल्या ग्रहांबरोबर असेल, शुभ असेल तर हा रवी त्या व्यक्तीला एवढी कीर्ती देतो की मरणोपरांत सुद्धा ती कीर्ती तशी राहते.